नांदेडच्या देंगलूर येथील अंध विद्यालयातील 17 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या मृत्यूला अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलाय। मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वेळेत उपचारासाठी दाखल न केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा वडिलांनी तक्रारीत केला। दरम्यान मृत्यूपूर्वी या विद्यार्थिनीनं अंध विद्यालयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तिच्या आजीला माहिती दिली होती। या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विनयभंग तसंच अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हात पाणी धमकी दिली का माय का म्हणलं सांगू नको म्हणून धमकी दिली का माय वर्गात घेणार म्हणून धमकी दिली नेना म्हणून आणि अजून मग आणि दोन पोरग पप्पाच्या वयाचं होतं का हात धरून नेल्याला मग होतं थोडं आणि तुला 2 गोळ्या कोणा सर आणून दिला मग कोणता सर मग अगदी सर अशोक काळे तुम्हाला सांगायचं कुणी अशी काळी हा आणि गोळ्या 3 दिला का हा मग तुला उलटी